छत्रपती संभाजीनगरमधील केंब्री चौकात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यामध्ये स्मार्ट मीटर विरोधात एमएससीबी कार्यालयात शिंदेंच्या शिवसेनेसाठी आंदोलन। स्मार्ट मीटरमुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार असल्याचा आरोप। स्मार्ट मीटर योजना तात्काळ थांबवावी, आंदोलकांची मागणी। स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसही आक्रमक। तर 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवा, अन्यथा बसवलेले मीटर फोडू, काँग्रेसचा इशारा। इचलकरंजीमध्ये पंचगंगा प्रदूषणाच्या विरोधात अंकुश संघटना आक्रमक। इचलकरंजीला पाणी पुरवठा करणाऱ्या मर्जेवाडी या पंपावर जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी धक्काबुक्की, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकरी कर्जमाफी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती सरकारनं करण्याची मागणी। राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना या सूचना। कल्याण महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक। शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर फेकल्या बांगड्या। स्मार्ट मीटर सक्ती, वीज दरवाढ, वीज पुरवठा खंडित संदर्भात होत असल्यामुळे आता नागरिकांचा संताप। पुण्याच्या समाज कल्याण आयुक्तालयासमोर दिव्यांग विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन। दरम्यान या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू आहे। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण रद्द करून 5% स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। कोल्हापुरातील शासकीय ठेकेदारांचा सरकारला अल्टिमेटम, थकीत देणं तात्काळ द्या, अन्यथा पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा। तर राज्यातील शासकीय ठेकेदारांचे 90,000 कोटी देणं बाकी असल्याचाही आरोप। धाराशिवच्या आष्टा कासार ग्रामसभेमध्ये गोंधळ। 10 कोटी 54 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। ठेकेदार आणि ग्रामसेवकांनी सरपंचांच्या बनावट सह्या केल्याचाही आरोप। अमरावतीमध्ये एमपीएससी गट ब परीक्षेमध्ये दिव्यांगांची फरफट। रॅम्प आणि व्हीलचेअर नसल्यामुळे आता दिव्यांग उमेदवाराला पोलिसांनी उचलून परीक्षा केंद्रांमध्ये नेलं। घटनेचा व्हिडिओही समोर। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हातनूर धरणाच्या प्रकल्पामध्ये 48.9% पाण्याचा जिवंत साठा शिल्लक। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 30% हा पाणीसाठा घटलाय। जूनचा अर्धा महिना उलटला तरी सुद्धा जालना जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी नाहीये। तर खरीप हंगामाच्या तयारीनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आता चिंता वाढली। पावसाकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 10 गाव या ठिकाणी विहीर आणि बोरवेलचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू। तर गव्हाण, वांजरवडा यासह गावांसह इतर वाडी वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 0%वर। जिल्ह्यातील 32 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा सुद्धा तळाला। मान्सूननं दडी मारल्यामुळे पाणी पातळी घटली आहे। जळगावच्या जामनेरमधील देवळी आणि गोगडी या जलाशय सध्या कोरडे ठाक। तर प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पहुरपेठ, पहुर कसबे या गावामध्ये यामुळे भीषण पाणी टंचाई। ठाणे शहराची तहान भागवणाऱ्या भातसा धरणाची पाणी पातळी खालावली। भातसा धरणामध्ये फक्त 40%च पाणीसाठा शिल्लक। बीडमध्ये पाऊस नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध तलावातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या सूचना। परळीच्या नागापूर जलप्रकल्पाची नगराध्यक्षांकडून पाहणी। परळीसह 15 गावांना पाणी पुरवणाऱ्या नागापूर या धरणामध्ये 30%च पाणीसाठा शिल्लक। वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून आता पाणीसाठा आरक्षित करण्याचे आदेश। जिल्ह्यातील पाणीसाठा आरक्षित कसा राहील यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना। जळगावच्या गिरणा धरणामध्ये 90 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक। गिरणा धरणातनं उद्या पिण्याच्या पाण्याचा 5वं आवर्तन सोडलं जाणार। तर मन्याड धरणामध्ये 30 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक। मन्याड धरणावर 22 गावांचा सिंचन आणि पाणीपुरवठा अवलंबून। तर बुलढाण्याच्या मलकापुरात पाण्याचा तुटवडा। कर भरल्यानंतर सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक। मलकापूर नगर परिषदेवर मोर्चा काढला। वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्याची या सगळ्या ग्रामस्थांची मागणी। नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत पोल जमीनदोस्त। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षाच। चाळीसगाव परिसरामध्ये उन्हाचा तडाखा कायम। तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना सध्या या ठिकाणी तापमानाचा आणखी पारा सहन करावा लागतोय। तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर। दरम्यान दमदार पावसाची चाळीसगावकरांना सध्या प्रतीक्षा। वर्धा जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून कापूस तसंच तुरीची लागवड। मान्सूनचा या ठिकाणी मान्सून आलेला नसताना शेतकऱ्यांकडून बियाणे लागवडीचं धाडस।
साताऱ्याच्या कराड कोळे गावामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश. बिबट्याकडून शेतात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर आतापर्यंत हल्ला करण्यात आला. रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी मधील कंपन्यांकडून दूषित सांडपाणी वहाळामध्ये सोडत असल्याचा हा प्रकार समोर येताच परिसरातील ग्रामस्थांचा संताप. सांडपाण्यामुळे जांभूळ फाटा ते करंदीकर वाडी भागातील पूर्णपणे परिसरात काळवंडलाय. नंदुरबारमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मंत्री दादा भुसेंकडून शिक्षकांची कानउघडणी. विद्यार्थ्यांच्या पायात चपला नसल्यामुळे दादा भुसेंनी विद्यार्थ्यांना धारेवर धरले. या ठिकाणी शिक्षकांना धारेवर धरले. तर धुळ्याच्या शिंदखेड्यातील मालपूर या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिला दिवस शाळेचा जल्लोषात साजरा. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि गणवेशाचंही वाटप. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या पानचिंचोलीमध्ये विद्यार्थ्यांची बैलगाडीतनं मिरवणूक काढण्यात आली. तर शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागतानं विद्यार्थी भारावून गेले. यावेळी विद्यार्थ्यांचं कुंकवात पाय बुडवण्याची प्रथा पाहायला मिळाली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न. सभापती आकांक्षा चौगुलेंनी ट्रॅक्टर चालवत विद्यार्थ्यांची अनोखी फेरी या ठिकाणी काढली आहे. तर उमरगा शहरामध्ये नगराध्यक्ष किरण गायकवाडांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप. नाशिकच्या वाघी बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न ऐरणीवर. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतावर पालकांचा बहिष्कार. नवीन वर्गखोल्यांच्या मागणीसाठी पालक आक्रमक. बीडमधील आष्टा हरिनारायण गावामध्ये शिक्षक नसल्यामुळे शाळा पहिल्याच दिवशी उघडलीच नाहीये. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन. शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार. राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त निघालेली अभिवादन यात्रा जालन्यामध्ये दाखल. जन्मस्थळ सिंदखेड राजा ते स्मृतीस्थळ पाचाड या मार्गावर अभिवादन यात्रा पार पडली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या सरपडोह या गावामध्ये अधिक मासानिमित्त विशेष आयोजन. सर्पनाथ महाराज मंदिरात दररोज संध्याकाळी भागवत कथा आणि पोथीचं वाचन. तर अधिक मासानिमित्त या समाप्तीच्या दिवशी सामूहिक धोंडे देवणाचाही कार्यक्रम पार पडलाय. अहिल्यानगरच्या मढीमध्ये अधिक मास आणि सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांची गर्दी. कानिफनाथ समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल. मंदिर समितीकडून भाविकांसाठी विविध सुविधांची व्यवस्था. सांगलीच्या डोंगरवाडीमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. 200हून अधिक बैलगाडा स्पर्धकांचा यामध्ये सहभाग. स्पर्धेला हजारो शर्यतप्रेमींची उपस्थिती. नांदेडच्या अर्धापूरमध्ये गुन्हेगाराकडून पोलीस निरीक्षकाचा वाढदिवस साजरा. पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांकडून फटाक्यांची आतषबाजी. वाढदिवस साजरा करणाऱ्यांमध्ये अॅट्रॉसिटी आणि विनयभंग प्रकरणातील आरोपींचाही समावेश. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नालासोपाऱ्यामध्ये भाजपचे गटनेते अशोक शेळके यांच्याकडून फेरीवाल्याला मारहाण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर अनधिकृत फेरीवाल्यांच्या त्रासातून हा सगळा प्रकार घडल्याचा अशोक शेळकेंचा दावा. चंद्रपूरमधील औष्णिक वीज केंद्रातील अधिकाऱ्यांना कामातील हलगर्जीपणा महागात पडला. तर महाजेनेकोचे 2 वरिष्ठ अभियंते निलंबित. केंद्रातील संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये वारंवार होत असलेल्या बॉयलर ट्यूब लिकेजमुळे वीज उत्पादनावर परिणाम होत होता. नांदेडच्या डॉक्टर लेनमधील तोषणीवाल या मेडिकल्सवर एफडीएची धाड. तर मुदत संपलेल्या गोळ्यांची विक्री केल्याची तक्रार मिळाल्यानंतर एफडीएकडून ही कारवाई. बीडमधील परळी गंगाखेड महामार्ग मृत्यूचा सापळा बनला. रस्त्याच्या एका बाजूला दगडांची खोल खदाण.